नमस्कार. आज आपल्याला बनवायचं आहे कुरमुऱ्यांचं पीठ आणि ते कसं बनवायचं काय ते मी तुम्हाला दाखवते. तांदूळ कुठले घ्यायचे काय ते दाखवते. चला. हे बघा, हे तांदूळ आहेत वेणे तांदूळ. यांना म्हणजे पॉलिश नाही केलेलं. अशा आता भिजत घालू आपण आणि सकाळी उपसून काढून मग भाजूया. हे बघा कसे आहेत ते, सफेद नाही अजिबात, म्हणजे यांना पॉलिश नाही केलेलं. या टोपामध्ये जाळी ठेवली, खाली वरती रवळी ठेवली, त्याच्यामध्ये तांदूळ पागळत ठेवलेत. हे आता 15-20 मिनटं तरी ठेवायला पाहिजेत आणि पूर्ण असे पागळले, पाणी मात्र निघून द्यायचं आणि मग भाजायला घ्यायचं. आता हे तांदळांमधलं ना पाणी पूर्ण गेलंय आणि ओलसरच आहेत, म्हणजे फक्त पाणी नितळले. आता हे भाजून घ्यायचे. एकदम जास्ती नाही टाकायचे, थोडे थोडे घेऊन भाजायचे. हे बघा, हे असा आवाज येते ना, म्हणजे आता तांदूळ होत आले आपले. आणि हे फुललेले पण दिसतात ना मध्ये इथे. हे बारीक असल्यामुळे जास्ती मोठे मोठे नाही होणार, कारण हे कोलंबाचे आहेत ना, म्हणून. आता थोडा वेळ ठेवायचे आणि मग उतरायचे. आता हे बघा, हे लालसर झाले. आता आपण उतरूया. आणि मध्ये मध्ये फुललेत पण असे. हे बघा, दिसतंय सफेद सफेद. जाम कोणाला पाहिजे त्यांनी खायला या. मस्त गोड लागतात ना. हा आमचा टफी हा मस्त गारव्याला बसलाय आणि बघतोय आम्ही कसे काम करतोय ती. हे बघा, हे आपले तर तांदूळ भाजून झाले. आता घरघंटीवर दळायला द्यायचे, कारण काय मिक्सरला ना काय दळायला खूप वेळ लागेल, भरपूर आहेत ना, आणि मिक्सरला होत पण नाही पटकन, आणि जात्यावर दळायचं तरी वेळच जाणार आहे. तर त्याच्यापेक्षा घरघंटीवर दळून आणूया. आता रात्रीचं उमळल्यामुळे बरेचसे खडे निघून गेलेत, पण तरी पण थोडेफार कुठे असतील तर ते निवडून घ्यायचे तांदूळ पहिले. आणि हा आमचा मान्या आपण बसलाय बाजूला. हे बघा, आणलं घरघंटीवरून पीठ दळून. हे कुरमुऱ्यांचं पीठ, म्हणजेच वेणे तांदळांचं. आता याच्यामध्ये ना आपण 3च चमचे घेतलेत हे पिठाचे. आणि आता चहा ओतूया. आता चहा ओतला ना, एवढं पातळ झालं, पण आता लगेच ते फुगून जाड होईल चहाचं पूर्ण. कुरमुऱ्यांची पिठाची जादू, लगेच जाड होते बघा. काय ना, नुसता पातळ होतं. हे चहा भरपूर लागते. थोडंसं केलं ना 2-3 चमचे तर चहा, कपभर चहा जास्तीच लागेल. कपभर नाही 2 कप लागेल चहा, आणि एवढा मोठा असेल तर 1 कप.
पिठामध्ये ना मी मीठ टाकलं होतं दळायला देताना, पण ते व्हिडिओ करायची राहून गेली. तर तुम्ही पण कधी पीठ बनवलं तर मीठ टाका मात्र त्याच्यामध्ये. गिरणीत देताना द्या किंवा घरी आणल्यावर मिक्स केलं ना बारीक मीठ तरी पण चालेल. चला आता या खायला कुरमुऱ्यांचं पीठ. मी चहा घेतलाय तो जरा जास्ती गरम आहे. चहा एकदम गरम गरम नाही होताचा, थोडासा थंड होऊन द्यायचा आणि मग होताचा. हे कुरमुऱ्यांचं पीठ आवडलं दोघींना पण? हो मस्त छान. पहिल्यांदाच खाल्लं. तुम्ही करत नाही ना कधी? नाही.